अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तुमचे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल मोहिते फॅमिलीवर. स्वामी भक्तांनो, स्वामी तुमच्या सेवेने अत्यंत प्रसन्न आहेत आणि आज हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला आहे कारण स्वामींना माहीत आहे की तुम्हाला सध्या एका मार्गदर्शनाची आणि किंवा स्वामींच्या एका शब्दाची सर्वात जास्त गरज आहे. जे तुमच्या नशिबात आहे तेच तुमच्या भाग्यात देखील येणार. फक्त स्वामींवर अढळ विश्वास ठेवा. आता समोर स्क्रीनवर स्वामींच्या 5 अत्यंत प्रिय वस्तूंची चित्रे दिसत असतील. आता शांत बसा, डोळे मिटून स्वामींचे स्मरण करा आणि त्यापैकी तुमच्या मनात पहिली जी गोष्ट येईल ती निवडा. तुमच्या या एका निवडीमध्ये दडला आहे स्वामींचा आजचा तुमच्यासाठीचा खास संदेश. पर्याय पहिला, तुळशीपत्र. हे आरोग्य आणि शांतीचे प्रतीक आहे. ज्यांनी तुळशीपत्र निवडले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा हा संदेश आहे. बाळा, मनातील भीती काढून टाक. तुझे आरोग्य आणि घरातील कलह आता शांत होणार आहे. यासाठी तुम्हाला काही सेवा करायच्या आहेत. ती पुढील प्रमाणे. स्वामी सेवा. रोज सकाळी तुळशीला पाणी घालताना श्री स्वामी समर्थ मंत्राचा 21 वेळा जप करा आणि एकदा तारक मंत्र शांतपणे वाचा. पर्याय दुसरा, शंख. शंख हे यश आणि प्रगतीचे प्रतीक आहे. ज्यांनी शंख निवडला आहे स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या कष्टाचे फळ मिळण्याची वेळ आली आहे. आळस सोडून दे, विजय तुझाच आहे. त्यासाठी देखील सेवा आहेत. दर गुरुवारी स्वामी चरित्र सारामृतमधील 7वा किंवा 11वा अध्याय नक्कीच वाचा. पर्याय तिसरा, दिवा. दिवा हे मार्गदर्शन आणि प्रकाशाचे प्रतीक आहे. ज्यांनी दिवा निवडला आहे स्वामींचा संदेश आहे, तुझ्या आयुष्यातील निराशेचा अंधार आता संपणार आहे. मी तुला लवकरच एक नवीन प्रकाश दाखवणार आहे. त्यासाठी देखील सेवा आहे. ती म्हणजे रोज सायंकाळी देवासमोर दिवा लावून भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे या मंत्राचा 108 वेळा म्हणजेच 1 माळ जप करायचा आहे. पर्याय चौथा, रुद्राक्षमाळा. रुद्राक्ष हे संरक्षण आणि भक्तीचे प्रतीक आहे. ज्यांनी रुद्राक्ष निवडला आहे स्वामींचा संदेश आहे, कोणाच्याही वाईट नजरेची किंवा संकटाची भीती बाळगू नकोस. माझे अभय सदैव तुझ्या पाठीशी आहे. त्यासाठी सेवा आहेत. श्री स्वामी समर्थ मंत्राच्या किमान 5 माळी दररोज जप करा आणि तारक मंत्र 3 वेळा म्हणा. पर्याय पाचवा, मोरपंख. मोरपंख हे आनंद आणि नशीब याचे प्रतीक आहे. ज्यांनी मोरपंख निवडला आहे स्वामींचा संदेश आहे, तुझ्या आयुष्यात आनंदाचे रंग भरण्याची वेळ आली आहे. लवकरच एक गोड बातमी तुझ्या कानी पडेल. सेवा. स्वामींना खडीसाखर आणि खोबऱ्याचे नैवेद्य दाखवा आणि 7 गरीब मुलांना खाण्यासाठी गोड खाऊ द्या. स्वामी भक्तांनो, हे होते स्वामींचे तुमच्यासाठीचे आजचे खास संदेश. स्वामींचे हे शब्द केवळ ऐकण्यासाठी नसून त्यावर विश्वास ठेवून आपली कर्मे करत राहण्यासाठी आहेत. स्वामी नेहमीच म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुम्हाला आज कोणता पर्याय मिळाला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या या मोहिते फॅमिली चॅनलला अजून मोठे करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुमच्या इतर स्वामी भक्तांपर्यंतही नक्की पोहोचवा. पुन्हा भेटूया अशा एका सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वामींच्या नामात दंग राहा. बोला अवधूत चिंतन.